आता समीरला आपण हे सगळं एक्सेप्ट करण्यासाठी वेळ दिलाच ना. आईंसाठी सोपं नाही आहे का हे सगळं पचवणं. त्यांना सुद्धा वेळ द्यायला पाहिजे. जरा धीरानं घे राजा, प्लीज. मला भीती माझ्यासाठी नाही वाटत आहे, माझ्या बाळासाठी वाटते. अश्विनी आणि समीरचं लग्न मोडलं. मग तुला जावं लागेल तिकडे तिचे डोळे पुसायला. हे बघ, काहीतरी भलते सलते अर्थ काढू नकोस. अगं, ती बिचारी कुठल्या परिस्थितीत जाते हे शेअर करण्याकरता मी तुला हेच शेअर करावं असं वाटलं ना. पण ह्या सगळ्यातनं एकच गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध होते शुभंकर, की तुझ्यासाठी माझ्या आनंदापेक्षा अश्विनीचं लग्न मोडल्याचं दुःख जास्त आहे. मला खात्री होती तू येशील. तुझं माझ्यावर प्रेम आहे ना. तू मला न्यायला आलास ना. आशू, माझं तुझ्यावर प्रेम आहे, खूप प्रेम आहे, आणि ते कायम राहील. पण मी आईलाही नाही दुखवू शकत. अश्विनीचे दिवस भरत आलेत. काय करेल आता ती. आपण काहीतरी करायलाच हवं तिच्यासाठी. तिला असं वाऱ्यावर निसळून उपयोगी. आपण लक्ष द्यायलाच हवं तिच्याकडे. जिच्यासाठी हे सगळं केलं त्या मिसेस प्रधानांनी याला ओळख देणं सुद्धा नाकार. आणि ज्याच्या भल्यासाठी मी हे सगळं केलं त्या समीरनेही नाकार. आता सगळ्या जगाने याला नाकारलं तरी चालेल मला, पण मी याला माझ्या छातीशी घट्ट धरून ठेवणार. कधी अंतर नाही देणार. जे काही झालं त्यात अश्विनीची काहीही चूक नाही. बघा, त्यावेळेस तुमचा मुलगा आर्थिक संकटात सापडला होता आणि आम्हाला बाळाची गरज होती. या दोन्ही गोष्टी फक्त योगायोगाने एकत्र आल्या जुळून, आणि अश्विनी हे सगळं करायला तयार झाली. हे बघा, समीर आणि अश्विनीचं लग्न हा आमच्या घरचा प्रश्न आहे. त्यात परक्याने पडून हे जास्त चांगलं. तुम्ही म्हणताय ते मला मान्य आहे. तरीही मी इथं आलोय फक्त हेच सांगायला की अश्विनीने काहीही पाप केलेलं नाही. पाप आणि पुण्य या शब्दांचे अर्थ जर माहिती नसतील तर ते न उच्चारणं जास्त चांगलं. मिस्टर प्रधान,